भावनो जय श्री केदार. आपण आता आलोय बा केदारनाथ मध्ये. किती जवळ आहे बघा तुम्ही फक्त केदारनाथचं. खूप हाल आहे भाऊ चढायला. हे बघा हा माई हा आलो आलो. अय पंजू रुक पाहिजे भाऊ ना. बघ इथं अशी टेंट भेटतात बरं का केदारनाथला. ट्रेन नका घेऊ, मरणाची थंडी वाजती होतं ट्रेनमध्ये. आम्ही घेतला होता परत केला भाऊ कॅन्सल करून दुसरे रूम घेतले. या टेंटमध्ये ना हो का असं केदारनाथला टेंट असतात. पाऊस झाले तर मग पाणी शिरणार ना बघा. असे टेंट असतात बघा. हॅलो हो का महाकालचं मंदिर. हो का बर्फ बघा किती आहे. इतकी थंडी आहे का बस हात हात पण धुवू शकत नाही. हात जाऊन द्या पण पाणी नाही पिऊ शकत. इतकी थंड. डायरेक्ट बर्फ आहे. पाण्याची बॉटल घेतली का डायरेक्ट बर्फ भेटतोय. सकाळचे वाजलेली 6:30 आणि बघा गर्दी पण आहे ना खूप आहे. हो लोक म्हणतात केदारनाथला चला, मंदिरात नाही भाऊ देव. तुम्ही खालून जेवढं चालतात ना तुम्हाला त्याच्यातच देव दिसतो. आलं बाबाचं मंदिर आलंय आता जवळ. फक्त 500 मीटर अंतरावर बाबाचं मंदिर आहे. जय भोलेनाथ. बघा कळस दिसत असेल तर बघा खाली या बघा बाबाच्या मंदिराची कळस आहे बघा. मी प्रयत्न करेन बर्फाचं तिथं जायला दाखवायला. लोक बघा दर्शन करून चालले. जे काल रात्री आली होती ते. आम्ही काल रात्री खालीच मुक्काम केला भाऊ हाल होण्यापेक्षा. ते पाणी इथे 100 रुपयाला गरम पाण्याची बकेट आहे. आणि बकेट अशी आहे जसं आपण हौदामधून कसं त्या छोट्या बकेटामध्ये पाणी काढतो तेवढी बकेट देतात तिथं. 30 रुपयाला चहा, मॅगी 100 रुपयाला, काही ठिकाणी 80 रुपयाला. आपल्या तिथं